हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आम्ही आलेलो आहोत येवल्यामध्ये। एका पाहुण्यांचं लग्न आहे, येवलं दाखवतो। सध्या मार्केटमध्ये आलो, हार वगैरे फुलं वगैरे घ्यायचे होते त्यासाठी। नहीं है करे येवला आहे सगळ्यात मोठं पैठणीचं हब आहे मित्रांनो। इथं पैठणी संक्रांतीला सगळ्यात जास्त आणि चांगली मोठी संक्रांत इथं सेलिब्रेट केल्या जाते। जुनाट वाडे वगैरे मस्त आहे। गोल्या अरे आल्याचा रोड निघाला म्हणजे सरळ जाता येतं गाडीकडे। लय मोठा जुना वाडा आहे। संक्रांत किती मोठी करते मग। संक्रांत बी तशी सेलिब्रेट करते, दिवाळी सारखी संक्रांत करते। तो आलता का येवल्याचं मार्केट? आम्ही छोट्या एका गल्लीमध्ये आलो, मला थोडेफार कचरे भारी सेलिब्रेट करते। जुनाट वाडा एकदम। हा मामा 100-150 वर्ष, 100-1 वर्ष तर झालेलंच असेल। 100-150 वर्ष तरी झालेलं असेल या घराला। कलाकारी बरोबर, लोक बी राहते ना अजून त्याच्यामध्ये। हा कलर पेंटिंग केली ना अजून 50 वर्ष तर सहज झाली। आकाश आपल्या बाजूला असं वाढवा बेडकिनला का? बेडकिनचा तर विकून टाकला की हो तुम्ही, लय स्वस्तामध्ये विकला तो। लय भारी घर होतं बेडकिनचा वाडा किती स्वस्तामध्ये विकला आपला। राहिल्यापासून बदली डोके पतंगाचं दुकान आतापासूनच संक्रांती त्यांची, आतापासूनच संक्रांतीची तयारी चालू होऊन जाते ना। पतंग नाही असू द्या बाबा, नाही असू द्या। गाडी पडायला आली बाबा म्हणता आतून आतमध्ये जाऊन व्हिडिओ काढा। चल रे एंटरटेन कर ना काहीतरी। आपण नवीन बाबा, सपोर्ट भेटला पाहिजे तर। येवल्यामध्ये मिस्टर अभिजित दौंडे, यूट्यूबवर व्हिडिओ काढू आपण, यूट्यूबवर अपलोड करतो। अख्खा प्लॉट पार्किंग साठी सोडून दिला बाबा इथे। कार पार्किंग, गाड्याच गाड्या। अरे हो ना मग, हाय का दिसायला का? हा दिसतोय रा, दिसणार नाही पण। राशी पैठणी, पैठणी एक नंबर। पैठणीसाठी एकदम प्रसिद्ध होता, सगळ्यात मेन प्रसिद्ध कापसे पैठणी। कापसे पैठणीचं दुकान
कापसे पैठणीचं दुकान येवल्यामध्ये सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे कापसे पैठणी डिमांडेड आहे कापसे पैठणी. बच्चू हलवाई दुकान. जुनाट वाडे एकदम जास्त कला पैठणी. कस्तुरी पैठणी सगळ्या पैठणीचे दुकान आहे. पाहिलं तिथं पैठणी किती गर्दी. संक्रांत जवळ येते त्याच्यामुळे संक्रांतीची सगळ्यात जास्त गर्दी. सुप्रसिद्ध हिंगला जाम आता मंदिर भावसार समाज. नाही आम्ही दोघंच गेलो होतो. दोघ जण आणले परेशानी झाली होती. एवढं चालत जावं लागलं. तू नव्हता. आम्ही दोघं एकदा गेलतो. तू आणि मामा गेला असेल. आम्ही मग नंतर आपण एकदा गेलो होतो ना. हा आपण पण गेलो होतो ना. तवालय म्हणजे मालाड फिरलो होतो है ना मुंबईला पहिल्यांदा. पाया दुखत आहे बाबा. अजून एक गोष्ट फेमस आहे मित्रांनो, सावजी मटन. ज्याला ज्याला नॉनव्हेज खायची इच्छा आहे ना त्यांनी इथल्या मटणाची टेस्ट एकदा घेऊन बघा. सावजी स्पेशल मटन. मटन भेटतं इथं. ज्याला ज्याला खायची इच्छा असेल त्यांनी इथं येऊन एकदा आस्वाद घ्यावा. असं तर मी खाल्लं नाही. मागं एकदा खाल्लं होतं त्यावेळेस चांगली होती टेस्ट. आलो आता गाडीजवळ. चलो चला लग्नाकडे जाऊया आता. लग्नाच्या लोकेशनला थोडंसं दूर येवल्यापासून थोडंसं दूर एक देवीचं मंदिर आहे कोटमगाव म्हणून. तिथं पाहुण्यांचं लग्न आहे का. आता तिकडं चाललोय आम्ही. मस्त केलेली सर त्यांनी. आज 31 डिसेंबर असल्यामुळे लय लग्न आहे. अरे आब्या आजचा मुहूर्तच लय बेकार आहे. एका दिवसाने ओल्ड मॉडेल. कोणतं सगळ्यांचेच. एका दिवसाने ओल्ड मॉडेल. एक दिवस उशीर लग्न. हा 1 तारखेला लग्न केलं असतं तर नवीन इयर मधले मॉडेल झाले असते का सगळे. बरोबर आहे. कुठे गेले. इयर चेंज झालं. इकडंच असं ना अलीकडं थांब. इयर चेंज झालं बरोबर आहे. 31 तारखेला लग्न झालं म्हणल्यावर हे इथं रे थांब. 31 तारखेला लग्न झालं म्हणल्यावर ओल्ड मॉडेलच झाले. 2023 सगळे झाले. आंबी काय बघितलं भेटते बघ. कोंबड्याचा भात, बकऱ्याचं वरण. कुठं कुठं हे आंबी का स्पेशल. स्पेशल मटन का. स्पेशल पुणे जेवढे हा स्पेशल मटन का नॉन व्हेज. अंबिका हॉटेल औरंगाबाद. अरे लय भारी ती. याच्यावर इंस्टाग्रामवर बी ती आहे की नाही. फेसबुकवर. इकडून कोटमगावच्या देवीला आपण आलो. किती विषय बराबर जातो. हा मामा मिरवणूक निघणार आहे का. नाही थोडीशी बी नाही. आता कालच केली भाऊ. कालच 1000 रुपये घातले त्यानं काल. खरं. डीजे लावलं होता. काय लावलं होतं. हा बाबा डीजे नाही बँड होता नाशिकचा. नाशिकचा बँड होता. 48,000 घातले त्याच्यात. किनारी तर अशी होती आकाश. हा बाबा लाईनच लागली तिथे जायची. बॉक्स खाली झाले असं मग.
आताचा माणूस यांचंच म्हणत होता काय मग ते आता टपरीवर ना तिथं लग्न काय काही असं पण पोरानं त्या बाप मेल्यानंतर खरंच काहीतरी केलं माझे खरंच लग्नाची एंट्री काहीच नव्हतं बरं भाऊजी आम्हा धंदा चांगला आहे हो काय रे म्हणजे डेव्हलप भरपूर डेव्हलप बी आणि असं नाही बा. मंडपचा धंदा म्हणजे काय कमी थोडीच आहे हा एक त्याच्या सुपारी नाही म्हणलं तर 1-1.5 लाखाच्या वर जात असं त्याच्या हाताखाली स्टॉपच भैया कमीत कमी नाही म्हणत 6-7 जणांचा स्टॉप आहे हा एक पोरं बरं का बाकीचे अलग आहेत पोरांना टिकून ठेवणं बी लय महत्वाचं ना ते जगदंबा माता मंदिर कोटमगावच्या देवीचं मंदिर आहे इकडे यांचं आहे भक्त निवास आहे मित्रांनो आणि ह्या साईडला मोठं ओपन ग्राउंड आहे तिथं लग्न अरेंज केलेलं आहे बरं ठीक आहे चालेल ते मजा मजा चला आलो गाडी गेले का मंडपात सगळे चला मग बोला कुठे गेला मग चल लग्नाला अक्षयच्या लग्नाला ना बोला स्वामी मंगल कार्य एक नंबर केली मंडपवाल्याचा लग्न आहे म्हणल्यावर एक नंबरच राहणार सगळं चल ना चल इकडं लग्न फायनली लग्न झालंय बस. आता जेवण खावण करून निघालो होता. चांगलं होतं लग्न, मस्त लग्न झालंय. हा व्लॉग इथंच एंड करू आपण.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. थँक्यू.